नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वीच तुम्हाला कळलं असेल की आज आपण काय शिकणार आहोत. तर आज आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजेच ट्रायंग्युलर नंबर्स. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रायंग्युलर्स नंबर किंवा त्रिकोणी संख्या, या त्रिकोणी संख्येवर आधारित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो. तर आज आपण ज्या काही त्याचे प्रकार आहेत, म्हणजे प्रश्न फिरून कसा विचारला जातो, सर्व प्रकारचे प्रश्न प्रकार आपण आज या त्रिकोणी संख्येमध्ये शिकणार आहोत. चला तर मग चालू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, त्रिकोणी संख्या बघत असताना पहिल्यांदा आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपण समजून घेऊया त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तर पहिली त्रिकोणी संख्या ही एक आहे, हे कधी विसरायचं नाही. त्यानंतर आपण बघू, आता ह्या एक मध्ये हा 2 आपण ऍड करू तर 3 तयार होईल. आणि 3 आपण असे जर डॉट काढले, बघा या ठिकाणी 3 डॉट काढलेले आहेत, हे जर आपण जोडून घेतले तर बघा काय तयार होतं. तर या ठिकाणी मित्रांनो त्रिकोण तयार झाला. आणि त्रिकोण तयार झाला याचा अर्थ 3 ही त्रिकोणी संख्या आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपण 1, 2 आणि 3 यांची बेरीज करू. यांची बेरीज जर केली तर या ठिकाणी बेरीज काय होईल, ती 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, या ठिकाणी 6 बेरीज होईल. आपण या पद्धतीने 6 डॉट्स काढू. आता हे 6 डॉट्स काढलेले आहेत. आता या ठिकाणी हे 6 डॉट्स आपण या ठिकाणी जोडून घेऊ. काय तयार होतं ते आपल्याला नक्कीच लक्षात येईल. तर या ठिकाणी सुद्धा त्रिकोण तयार झालेला आहे. याचा अर्थ 6 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. 6 त्रिकोणी संख्या आहे. त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा उदाहरण बघू. 1 + 2 + 3 + 4 यांची जर बेरीज केली तर मित्रांनो काय येते बघा. या ठिकाणी 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10, तर 10 येते. याचा अर्थ 10 सुद्धा त्रिकोणी संख्या असली पाहिजे. तर आपण बघू 10 त्रिकोणी संख्या होईल का. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हे 10 आपण जॉईन करून घेऊ. तर मित्रांनो बघा इथं या ठिकाणी हे जर जॉईन केले या ठिकाणी सुद्धा नक्कीच आपला त्रिकोण तयार होईल. म्हणजेच 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. यावरून असं लक्षात येतं, दिलेल्या संख्ये एवढे डॉट जर घेतले आणि ते जर डॉट घेऊन जोडले गेले, जर त्रिकोण तयार झाला तर त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. आणखीन एक मित्रांनो लक्षात ठेवा, 1 पासून दिलेल्या संख्येपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही सुद्धा म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. बघा मित्रांनो, 1 पासून 100 पर्यंत त्रिकोणी संख्या कशा सहजपणे मिळवता येतात ते आपण बघूया. पहिली त्रिकोणी संख्या तर तुम्हाला माहित आहे 1 आहे. मित्रांनो फार सोपी ट्रिक आहे त्रिकोणी संख्या मिळवण्याची. पहिली त्रिकोणी संख्या आहे. पहिल्या त्रिकोणी संख्येमध्ये जो त्यानंतरचा अंक येणार आहे, म्हणजे 1 नंतर 2 येणार आहे. तर हे पहिल्या त्रिकोणी संख्या 1, ह्या 1 मध्ये 2 मिळवला, दुसरी त्रिकोणी संख्या मिळाली. ह्या त्रिकोणी संख्येमध्ये पुढचा अंक मिळवायचा. अगोदर 2 मिळवला होता, आता 3 मिळवायचा. 3 मिळवला 6 झाले. 6 मध्ये पुढचा 4 मिळवला 10 झाले. 10 मध्ये पुढचा 5 मिळवला, 10 मध्ये 15 झाले. 15 मध्ये पुढचं 6 मिळवलं 21. 21 मध्ये पुढचे 7 मिळवले 28. असं जर 1 2 पासून 1 2 3 4 5 6 7 8 असं मिळवत गेलात मागच्या त्रिकोणी संख्येमध्ये तर सर्व त्रिकोणी संख्या मिळतात. तुम्ही बघू शकता ह्या ज्या त्रिकोणी संख्या आहेत, पहिली 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91. मित्रांनो ह्या 1 पासून 1 ते 100 पर्यंतच्या ह्या
त्रिकोणी संख्या आहेत आणि 1 पासून 100 पर्यंत त्रिकोणी संख्या मित्रांनो 13 आहेत. म्हणजेच ह्या 13 त्रिकोणी संख्या आपल्याला 1 पासून 100 पर्यंत माहित असल्या पाहिजेत. पुढच्याही माहित असल्या पाहिजेत, पण पाठ करण्याची गरज नाही. पुढच्या त्रिकोणी संख्या ते कसं काढायच्या किंवा कशा शोधायच्या त्या आपण शिकणारच आहोत. मित्रांनो, त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, एक उदाहरण घेऊ आपण. 1 + 2 + 3 + 4 + 5. आता आपल्याला माहित आहे 1 पासून दिलेल्या नैसर्गिक संख्येपर्यंत ची सर्व संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. म्हणजे याचा अर्थ 15 ही त्रिकोणी संख्या आहे. पण 1 पासून कुठल्या संख्येपर्यंत? 5 पर्यंत. म्हणजेच मित्रांनो 15 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 5. ही जी 15 त्रिकोणी संख्या आलेली आहे, जी बेरीज आपण केली, कुठपर्यंत बेरीज केली? 5 पर्यंत केली. म्हणजेच 15चा पाया, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5 आहे. म्हणजे 1 पासून 5 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज 15, तर 15चा पाया 5. तर लक्षात ठेवा ह्या पद्धतीनं. मग पुन्हा हेच अंक घेतले. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. काय बेरीज येईल? तर ह्याची बेरीज येईल मित्रांनो 21. मग ही 21 बेरीज कुठपर्यंत आहे? 1 पासून 6 पर्यंत आहे. म्हणजेच 21 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया 6 असणार आहे. आता ह्या छोट्या त्रिकोणी संख्या आहेत म्हणून आपला पाया सहज सांगता येईल. मोठ्याच त्रिकोणी संख्या दिल्यास पाया कसा शोधायचा आपण पुढे बघणारच आहोत. सर्व शंका किंवा तुमच्या मनातील सर्व प्रश्न किंवा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न प्रकार आहेत त्रिकोणी संख्यावरचे, ते सर्व प्रश्न प्रकार आपण बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर किंवा नव्याने व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा. मित्रांनो, त्रिकोणी संख्येवर विचारले जाणाऱ्या प्रश्नापैकी पहिला प्रश्न प्रकार आहे पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे? 16 पाया. 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मगाशी आपण झालेल्या चर्चेनुसार 16 पाया याचा अर्थ असा आहे की 1 ते 16 म्हणजेच 1 पासून 16 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असणार आहे. आणि 16 तो पाया आहे. आणि मग आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र माहित असेल. n कंसामध्ये n + 1 त्याला भागिले 2. अगदी एक्झॅक्टली मित्रांनो हेच सूत्र आपल्याला त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर यांच्या ठिकाणी आपण काय घेऊया? n म्हणजे 16 आणि n + 1 म्हणजे 16 + 1 गुणिले 17 भागिले 2. मित्रांनो, पायावरून जर त्रिकोणी संख्या काढायची असेल तर जो पाया दिलाय तो घ्यायचा आणि जो पाया दिलेला आहे त्याच्या पुढची संख्या म्हणजे +1 करून घ्यायचं. 16 + 1 17 होतं. त्या दोघांमध्ये गुणाकार 16 गुणिले 17 भागिले 2. तर आपण याचं आता कॅल्क्युलेशन करूया. तर बघा, ह्या 16ला 2 ने भाग जाणार, 1 इथं 8 आणि 17 8 मित्रांनो येतं बघा 136 येतं मित्रांनो. आणि मग आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते 136. आहे का नाही सोपं? अगदी सोपं आहे. पाया, त्याच्या पुढची संख्या, दोघांमध्ये गुणाकार आणि भागिले त्याला 2. अशा प्रकारे आपण तुम्ही जर केलं तर नक्कीच त्रिकोणी संख्या सहज मिळून जाईल. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 136 ही त्रिकोणी संख्या मिळालेली होती. मग समजा आपल्याला एखाद्या वेळेस असं विचारलं जातं की 136चा पाया किती? आपल्याला तेही काढता आलं पाहिजे. तर ह्याचं सोपं आहे. समजा आता इथं काय होतं? आपलं काय आलेलं होतं? 16 होते इथं, म्हणजे हा पाया होता. आता आपल्याला समजा पाया विचारला आहे 136चा, तर इथं काय येईल? x येईल मित्रांनो. x ची किंमत काढावी लागेल. म्हणजे काय होईल? परत मग हे
2 गुणाकारात जाईल म्हणजे डबल होईल. तर त्याचं सूत्र बघू काय आहे. हे जे 136 आहे मित्रांनो, त्रिकोणी संख्येवरून पाया काढताना हे त्रिकोणी संख्या जी आहे त्या त्रिकोणी संख्येची डबल करायची म्हणजेच गुणाकार करायचा. तर 6 2 12, 1 हातचा आला, 3 2 6 आणि 1 7 आणि हा 2 बे 1 बे. मित्रांनो 272 झालेलं आहे डबल ह्या त्रिकोणी संख्येचं. आणि मग त्रिकोणी संख्येचं डबल 272 झालं. हे जे 272 आहे मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या. या 272 जी संख्या आली त्या संख्येच्या अगदी जवळची, मोठ्यात मोठी, अगदी जवळची म्हणजे त्याच्यापेक्षा लहान, 272 पेक्षा लहान पण जी ह्याच्यापेक्षा लहान असली पाहिजे पण इतर 1 पासून ज्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी असली पाहिजे. तर वर्ग संख्या शोधायची, पूर्ण वर्ग संख्या. आता पूर्ण वर्ग संख्या काय असेल बघा, 272 आहे आणि 16चा वर्ग काय आहे, 16चा वर्ग असेल 256 आणि 17चा वर्ग 289. पण 272 पेक्षा 289 मोठी संख्या आहे म्हणून ते नाही घ्यायचं. 272 पेक्षा लहान असली पाहिजे, पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि अगदी जवळची असली पाहिजे. मित्रांनो ती मिळाल्यानंतर ह्या 256चं वर्गमूळ काढायचं, 256 आणि ह्या 256चं वर्गमूळ आहे 16. याचा अर्थ 136 ह्या संख्येचा पाया आहे 16. मित्रांनो आपण दुसरा प्रश्न प्रकार बघूया. दुसरा प्रश्न प्रकार बघा, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. म्हणजे त्रिकोणी संख्या दिली जाईल, आपल्याला पाया काढावा लागेल. तर बघा या ठिकाणी 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असं विचारलेलं आहे. तर पाया काढताना आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे ती त्रिकोणी संख्या काय करायचं, त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. मित्रांनो काय याची दुप्पट होईल किंवा गुणिले 2 केलं म्हणजे दुप्पट करणे. बे 1 बे, बे 9 18, काय झालं 182 दुप्पट झाली 91ची. तर मित्रांनो हे जे 182 आहे हे 182 काय सांगितलं मगाशी मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या संख्येपेक्षा लहान पण सर्वात जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती ते शोधायचं. 12चा वर्ग तर 144, 13चा वर्ग 169 आणि 14चा 196. म्हणजे जवळची लहान कोणती असेल तर 169 ही पूर्ण वर्ग संख्या जवळची आणि लहान असेल. मग 169चं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. 169चं वर्गमूळ असेल 13 आणि मित्रांनो 91 या संख्येचा पाया आहे 13. तर आता आपण बघू 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, म्हणजेच 91 येतं का मित्रांनो. तर लगेच आपण बघू 91 इथे 91चा पाया 13 आहे. आता पायावरून त्रिकोणी संख्या काढू आणि त्यासाठी काय सांगितलं, जी पाया आहे पायाच्या पुढचं म्हणजे 13 हा पाया आहे तर 13 अधिक 1 14, ह्या दोघांमध्ये गुणाकार, त्याला भागिले 2, बे 1 बे, बे 7 14, काय राहिलं 13 गुणिले 7. मित्रांनो काय येईल 13 7 91 म्हणजे 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 91. मित्रांनो आणखीन कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जातो बघा. तर बघा या ठिकाणी प्रश्न मी लिहिलेला आहे 105 नंतरची, म्हणजे 105 ही त्रिकोणी संख्या आहे. हा 105 नंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती, 5वी त्रिकोणी संख्या कोणती. तर मित्रांनो आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिल्यांदा ही जी त्रिकोणी संख्या आहे 105 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागेल. पाया काढण्यासाठी आपण काय सांगितलंय, त्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणावे किंवा त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी, डबल करावी. काय होईल 105 गुणिले 2 डबल म्हणलं तर या ठिकाणी हा गुणाकार येणार आहे 210 किंवा 105 ची दुप्पट 210.
ह्यानंतर आपल्याला तुम्हाला काय सांगितलं, 210च्या जवळची सर्वात जवळची पण लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर ती आहे मित्रांनो 196. आणि 196 ह्या 196चं जर वर्गमूळ काढलं तर ते येतं मित्रांनो 14. याचा अर्थ असा 105 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया हा या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे 14. तर जो पाया असतो आता आता येथे या ठिकाणी बघा मित्रांनो, 1 पासून 1 अधिक 2 अधिक 3 असं 14 पर्यंत कोणती त्रिकोणी संख्या आहे, 105 आहे. मग ह्यामध्ये पुन्हा काय करावं लागेल, परत 15 मिळवावे लागतील, 16 मिळवावे लागतील, 17 मिळवावे लागतील. म्हणजे 15 मिळवले, 14 मध्ये 15 मिळवले तर जी संख्या येणार आहे ती 105 नंतर पहिली त्रिकोणी संख्या असेल हीच. त्यामध्ये 16 मिळवले, 105 नंतर दुसरी त्रिकोणी संख्या असेल. ह्या त्रिकोणी संख्येमध्ये पुन्हा 17 मिळवले, तिसरी त्रिकोणी संख्या असेल 105 नंतर आणि 18 मिळवले 105 नंतर चौथी त्रिकोणी संख्या. पण हे मिळवायचे कसे, मागच्या त्रिकोणी संख्येमध्ये. आणि 19 मिळवले तर 105 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या असेल. याचा अर्थ असा आहे या 105 नंतर पाचवी त्रिकोणी संख्या शोधायचा आहे. त्याचा पाया सापडलेला आहे 14. 1 2 3 4 5. आता परत असं तुम्ही करत बसू नका, जेवढी कितवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे तेवढे दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या पायामध्ये ऍड करायचे. म्हणजे 105चा पाया आलेला आहे 14. 14 मध्ये 5 आपण काय केले, मिळवले, तर त्याचं उत्तर येईल 19. याचा अर्थ आहे पाचवी त्रिकोणी संख्या शोधायची आहे, म्हणजेच 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. आणि 19 पाया असणारी त्रिकोणी संख्या, पायावरून त्रिकोणी संख्या कशी शोधायची हे तुम्हाला मी आज सांगितलेलंच आहे. पाया 19 आहे, 19च्या पुढची संख्या 20 आहे किंवा 19 अधिक 1 20. 19 आणि 20 ह्या दोघांचा करायचा आहे गुणाकार आणि त्याला 2 ने भाग द्यायचा आहे. आता मग काय होईल बघा, बेकबे म्हणजे 10. तर या ठिकाणी काय होईल, 19 गुणिले 10 190 येईल मित्रांनो. म्हणजेच 105 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या असेल 190. आहे की नाही सोपं? थोडस समजल्यानंतर तुम्हाला सहज करता येईल. हे आता तुम्हाला कितवी वगैरे समजून त्याला थोडासा वेळ गेला, परंतु 105 नंतरची पाचवी विचारले म्हणजे 105चा पाया काढा, म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, त्यामध्ये कितवी विचारले ते मिळवा आणि ती मिळवल्यानंतर जे उत्तर येईल, पायामध्ये मिळवल्यानंतर जे उत्तर येईल तो आपल्या उत्तराच्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल आणि पायावरून त्रिकोणी संख्या तुम्हाला सहज काढता येते. ह्या पद्धतीनं मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा अनेक परीक्षांमध्ये त्रिकोणी संख्यावर अजून एक प्रकारे प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज 49 आहे तर त्या संख्या कोणत्या. तर 2 लगतच्या म्हणजे लागून असलेल्या किंवा शेजारी शेजारी असणाऱ्या त्रिकोणी संख्यांची बेरीज दिली जाते. इथं बेरीज दिलेली 49 आणि त्या संख्या विचारलेल्या आहेत, त्रिकोणी संख्या विचारलेल्या आहेत. तर हे आपण अगोदर समजून घेऊ हे काय असतं. समजा एक उदाहरण आपण घेऊ, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ह्यांची आपण जर बेरीज केली तर काय येईल मित्रांनो, 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 येईल. त्यानंतर बघू 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 ह्यांची बेरीज केली तर काय येईल मित्रांनो, 5 आणि 4 9 12, 14 आणि 1 15 येईल. आता ह्यानंतर बघा ह्याची बेरीज करायची आहे. ह्याची बेरीज केली तर काय येईल बघा, ह्याची बेरीज 10 आणि 15 25 येईल मित्रांनो. आणि 25 म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
एक लक्षात ठेवायचं, तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवायचं, दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज नेहमी ही पूर्ण वर्ग संख्या असते आणि जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्याचं वर्गमूळ जर काढलं तर 5 वर्गमूळ येतं ह्याचं. या ठिकाणी या उदाहरणात 5 येतं आणि हे जे वर्गमूळ आहे हे वर्गमूळ मित्रांनो त्या दोन लगतच्या त्रिकोणी संख्यापैकी मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आणि मग जर का आपल्याला मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला तर आपण बघा इथं ह्या दोन लगतच्या त्रिकोणी संख्या आहेत आणि मग ह्या त्यांची बेरीज बघा, दोघांची बेरीज 25 आली. पूर्ण वर्ग संख्या आहे, 25चं वर्गमूळ 5 आहे आणि 5 बघा या 15चा पाया आहे, म्हणजे 10 आणि 15 पैकी 15 मोठे आहे. तर मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो आणि पाया एकदा का मिळाला तर आपल्याला त्रिकोणी संख्या नक्की शोधता येतात. तर आपण आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढू. म्हणजेच बेरीज दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज 49 आहे. तर त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या आपण आता शोधूयात. मित्रांनो बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहे. दोन त्रिकोणी संख्या शोधायच्या आहेत. तुम्हाला मी आता सांगितलं जी बेरीज आहे ती पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा असते. तर ही पूर्ण वर्ग संख्या आहे 49. त्याचं वर्गमूळ काय असेल? वर्गमूळ मित्रांनो वर्गमूळ असेल 7, म्हणजे 7चा वर्ग 49 आहे. आता आणि तुम्हाला मी आता सांगितलं जे वर्गमूळ निघेल ते मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता ह्या पायावरून आपण मोठी त्रिकोणी संख्या शोधू आणि पायावरून त्रिकोणी संख्या शोधायचं मी तुम्हाला ह्या अगोदरच सांगितलेलं आहे. जो पाया आहे तो आणि त्याला गुणिले पायाच्या पुढची संख्या. पाया 7 आहे, 7च्या पुढची संख्या आहे 8. ह्या दोघांमध्ये गुणाकार, त्याला भागिले 2. बघा या ठिकाणी बेक बे बेचोक 8 म्हणजेच 7 चोक 7 गुणिले 4 बघा 7 चोक 28. बघा 7 चोक 28 म्हणजेच आपली मोठी त्रिकोणी संख्या 28 आलेली आहे. आणि आता आपल्याला आणखीन एक त्रिकोणी संख्या शोधायची आहे. पाया 7 असणारी त्रिकोणी संख्या शोधली, ती मोठी आहे आणि आपल्याला आणखीन एक लहान पाहिजे आहे. आता ही 7 पाया असणारी 28, मग आपल्याला त्याच्यापेक्षा लहान म्हणजेच 6 पाया असणारी संख्या शोधावी लागेल. 6 पाया, याच्या पुढची संख्या 7. ह्या दोघांमध्ये 6 आणि 7 मध्ये गुणाकार भागिले 2, बेत्रिक 6 म्हणजेच काय राहिलं इथं 7 गुणिले 3 21. तर 21 ही त्या दोन त्रिकोणी संख्यापैकी लहानी त्रिकोणी संख्या, ही मोठी त्रिकोणी संख्या. आपण बघू त्यांची बेरीज 49 येते का? तर बघा 28 अधिक 21, 8 आणि 1 9, 2 आणि 2 4. बघा या ठिकाणी 49 बेरीज आली. शोधलं कसं तेही तुम्हाला या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे समजलं असेल. बघा किती कसाही प्रश्न, म्हणजे असे जरी प्रश्न परीक्षेमध्ये आले तरी तुम्ही सहजपणे ह्या पद्धतीनं सोडवू शकता. मित्रांनो ह्याच प्रकारचं दुसरं उदाहरण बघू, म्हणजे तुम्हाला आणखीनच जास्त समजून जाईल की त्या दोन संख्या कशा शोधायच्या. बघा दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज 196 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा काय सांगितलं मी, 196 बेरीज नेहमी काय असते? पूर्ण वर्ग संख्या असते. म्हणजेच त्या संख्येचं वर्गमूळ आपण काढू शकतो. तर 196चं वर्गमूळ काय? तर बघा 196चं वर्गमूळ 14 आहे. म्हणजे आता आपला 14 हा काय सांगितला मी? मोठ्या संख्येचा पाया. आणि मोठ्या संख्येचा पाया बघा, आता पायावरून आपण संख्या शोधू शकतो. बघा या ठिकाणी मोठ्या संख्या शोधूया 14. 14च्या पुढची संख्या 15. 15 14 आणि 15 मध्ये गुणाकार. आणि त्यानंतर बघा ते सोडवलं तर काय होईल? 2 बेसाती 14 आणि 15 7 105 येईल. म्हणजेच याचा अर्थ असा झाला त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या ही 105 आली. आता दुसरी संख्या शोधायची आहे, ती लहान असणार आहे. आपण 14 पाया असणारी शोधली, आता 13 पाया असणारी शोधू. 13 बघा 13 गुणिले कोणासोबत होणार आहे? 13च्या पुढची संख्या 14 आणि बघा मित्रांनो त्याला भागिले 2
आता 13 पाय असणारी शोधतोय. एक बे 7 14, 13 7 91, म्हणजेच लहान संख्या मिळाली 91, मोठी संख्या 105. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण याही प्रश्नाचं उत्तर काढू शकतो सहजरित्या. मित्रांनो, या ठिकाणी आपला शेवटचा प्रकार आहे तो बघा किती मजेशीर प्रश्न विचारलेला आहे. क्रमाने 1 पासून किती संख्यांची बेरीज 276 आहे. मित्रांनो, प्रश्न पाहिल्यानंतर थोडंसं गोंधळायला होतं, कारण प्रश्न जुनाच आहे, नव्याने विचारलेला आहे म्हणा किंवा शब्द बदलून विचारलेला आहे. आपल्याला त्रिकोणी संख्याच्या बाबतीमध्ये माहित आहे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अशा संख्या जर मिळवत गेलात आणि संख्या मिळवल्यानंतर बघा इथं जी बेरीज आहे, आता आपल्याला काय दिलेलं आहे, बेरीज दिलेली आहे. ही बेरीज किती आहे 276. तर बघा, आणि मग आपल्याला काय विचारलंय, किती संख्यांची बेरीज, म्हणजे असं एक पासून बेरीज करत गेल्यानंतर ह्या ठिकाणी किती संख्यांची बेरीज 276 येईल ते विचारलेलं आहे. याचा अर्थ काय, पहिल्यांदा प्रश्न पाहिल्यानंतर थोडं गोंधळून जातं माणूस, पण विचार केल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या शोधायची आहे. म्हणजेच मित्रांनो काय शोधायचं आहे, पाया शोधायचा आहे. पाया शोधायचा आहे कसा आपल्याला माहित आहे. आता मग अजिबात घाबरायचं कारण नाही. प्रश्न जरी वेगळा असला तरी आपण शिकलो तेच आहे. तर बघा या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला अगोदर असं लक्षात येत नाही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, पण ती त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा आहे. ते कसा काढायचा आहे आपल्याला माहित आहे. काय करतो आपण, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करतो, दुप्पट म्हणजे डबल करतो, आणि डबल केल्यानंतर बघा 6 2 12, हातचा 1 7 2 14 1 15, 1 2 4 1 5. या ठिकाणी बघा दुप्पट 552 झाली. आणि मित्रांनो 552 ही जी संख्या आहे या संख्येपेक्षा लहान पण सर्वात जवळची पूर्ण वर्ग संख्या आपल्याला आता शोधायची असते. बघा 25 चा वर्ग 625 आणि त्यानंतर 24 चा वर्ग मित्रांनो 576 आणि 23 चा वर्ग 529. 576 552 पेक्षा मोठी असणार आहे आणि 529 552 पेक्षा लहान असणार आहे आणि जवळची पण असणार आहे. मग बघा या ठिकाणी 529 ही जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे, त्याचा वर्ग काढायचा आहे आणि 529 वर्गमूळ काढायचा आहे. वर्ग ऑलरेडी हा आहे, तर वर्गमूळ काढायचा आहे आणि ह्या 529 वर्गमूळ असेल 23, म्हणजेच 23 चा वर्ग आहे 529. आता या ठिकाणी बघा उत्तर मिळालं. 1 2 3 असं करत गेला तर असं 23 पर्यंत जर केलं तर ह्या सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी येणार आहे 276. म्हणजे ही संख्या आपल्याला विचारलेली होती, म्हणजेच पाया विचारलेला होता. असा प्रश्न आला तर गोंधळून न जाता जी बेरीज दिलेली आहे ती त्रिकोणी संख्या असते आणि ह्या त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा. बघा पाया काढला म्हणजेच आपल्याला जे किती संख्यांची बेरीज म्हटलंय तो म्हणजेच पाया. ह्याच प्रकारचा आपण दुसरा प्रश्न घेतोय. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, क्रमाने 1 पासून किती संख्यांची बेरीज 210 आहे. आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पायाच काढायचा आहे. 210 ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढताना इथं प्रश्न जरी वेगळा असला तर समजून घ्या. तर आपण ह्याची डबल करतो. ह्याची डबल काय होते, 210 आणि 210 420. आणि आता पुढे आपली स्टेप काय आहे, 420च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या, 420च्या जवळची पण लहान पूर्ण वर्ग संख्या असेल मित्रांनो 400, ह्याचं वर्गमूळ काढायचं आणि 400चं वर्गमूळ असेल 20.
याचा अर्थ 20 हा पाया असेल आणि याचं उत्तर तेच असेल. क्रमाने 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 210 असणार आहे. किती जे विचारलंय ते 20 संख्यांची, 1 पासून 20 पर्यंतच्या संख्याची म्हणजे 1 ते 20 संख्यांची बेरीज 210 असणार आहे. आता हा पाया आला. आता पायावरून 210 येतं का बघू आपण. ह्या पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढू पुन्हा एकदा. काय बघा, पाया 20 आलेला आहे. त्यानंतर आपलं काय, गुणिले 20 नंतरची संख्या, 20च्या पुढची 21, त्याला भागिले 2, बघा बेक बे म्हणजे 10, आणि 21 गुणिले बघा 10 गुणिले 21, तर मित्रांनो येतं 210. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी सरावाला 2-3 उदाहरणं देणारच आहे, पण या अशाच प्रकारच्या उदाहरणाचा तुम्ही सराव करू शकता आणि सराव केल्यानंतर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये परिपूर्ण व्हाल. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे सर्व प्रश्न प्रकारानुसार जे प्रश्न घेतलेले आहेत ते समजलेले असतील. तुम्ही जे सरावाला उदाहरणं असणार आहेत त्यांचा सराव करा. ते तुम्हाला जर उत्तर नाही मिळालं तर पुन्हा व्हिडिओ पाठीमागे त्या प्रकारच्या प्रश्नापर्यंत जाऊन पुन्हा पहा आणि पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण सरावानेच माणूस परिपूर्ण होतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, ही 4 उदाहरणं तुम्हाला सरावासाठीची आहेत. बघा, पहिलं उदाहरण, या ठिकाणी 24 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. 4 पर्याय दिलेले आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, या ठिकाणी आहे 253. 253 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, 4 पर्याय आहेत. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 78 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या कोणती, त्याचे 4 पर्याय आहेत. त्यानंतर शेवटचं आहे क्रमाने 1 पासून किती संख्यांची बेरीज 406 आहे, तर हे चौथं एक्झाम्पल आहे. तर याचे 4 पर्याय आहेत. मित्रांनो, या 4ही प्रश्नांची उत्तरं शोधा. जर तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओमध्ये पुन्हा पाठीमागे जा आणि त्या प्रकारच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण किंवा बघून घ्या आणि पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि शोधलेली सर्व उत्तर कमेंट करून सांगा. मित्रांनो, धन्यवाद.